आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथील वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नम्र सूचना। सध्या आत्मा मालिकच्या विविध शाळांचे विद्यार्थी प्रथम मध्यान्ह सुट्टीसाठी आपापल्या घरी गेलेले होते। मात्र आता हा सुट्टी कालावधी संपणार असून संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना अनुक्रमे वसतिगृहात दाखल होण्याची वेळ आणि दिनांक देण्यात आलेला आहे। त्यामुळे वसतिगृहाचे नियम पाळून सर्वांनी वेळेत आणि ठरवून दिलेल्या दिनांकास हजर व्हावे अशा सूचना वसतिगृह व्यवस्थापनाच्या आणि शाळेच्या वतीने देण्यात आल्या आहेत। पाल्यास उशिरा दाखल करणाऱ्या पालकांकडून वसतिगृह व्यवस्थापनामार्फत प्रति विद्यार्थी प्रतिदिन 500 रुपये दंड आकारण्यात येईल, याची नोंद सर्व पालकांनी घ्यावी। तसेच शाळेकडून मिळालेल्या परिपत्रकाप्रमाणे अथवा माहितीप्रमाणे आपल्याला उर्वरित वसतिगृह फी भरणे देखील अनिवार्य राहील। त्यानंतरच विद्यार्थ्याला वसतिगृहात दाखल करण्यात येईल, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी। राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा, तर तो अत्यंत महत्त्वाचा असून वसतिगृहास व शाळेस भेट दिल्यानंतर वर्गशिक्षक व हाऊस मास्टर यांच्यासोबत आपण चर्चा करावी। तसेच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट, आत्मा मालिक संकुलात वसतिगृहात तसेच शाळा नियोजनाअंतर्गत यंदा आत्मगणेश उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे। तेव्हा गणेश उत्सवाचं कारण सांगून कोणताही विद्यार्थी घरी थांबणार नाही, याची कृपया सर्वांनी काळजी घ्यावी। तसेच आत्मा मालिक संकुलाची सामाजिक, आध्यात्मिक व शैक्षणिक कार्य तसेच बातम्या, घडामोडी, आपल्या पाल्याचे उपक्रम पाहण्यासाठी संस्थेचे यूट्यूब चॅनल, इन्स्टा पेज तसेच फेसबुक पेज सबस्क्राईब करावे, फॉलो करावे अशी विनंती सर्व पालकांना करण्यात येत आहे। त्याची यादी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तसेच वरील सूचना व इतर काही अडचणी असल्यास आपण आपला पाल्य ज्या हाऊसमध्ये निवासी आहे तेथील हाऊस मास्टर किंवा अधीक्षक यांना फोनवर किंवा व्हॉट्सअपवर संपर्क साधावा। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।